याचे पैसे अलग आहे, असंच थोडी आहे सोकारीच्या पैशात. सोकारीच्या पगारात पुरत बी नाही ना हे शिल्लकचे काम आहे. सोकारीचं काम काय राहते? फक्त पहिरेदारी करणं, इकडे तिकडे पाहिनं कोणी चोर झपाटे आले काय तर. हा, आता हे शिल्लकचे कामाला उराले तर शिल्लकचे पैसे घेतात जा, नाही तर सपा सपा म्हणायचं मी काही करत नाही म्हणा. हे सोकारीला आलो सोकारी करतो आणि पायदा जराचं उन्ही झाप्यानं. हा, हे आपली टोपी घालत जाते डायरेक्टरची. ऊन वाढली का घालाच लागते, त्याच्याशिवाय पर्याय नाही आहे. मग तुमच्यासारख्या उन्हाया लागते. तुमचा गहू निघाला हो पाटील, आणि देवानंद भाऊ का काळाचा आहे? देवानंद भाऊच्या इकडे लागला आता हार्वेस्टर, त्याचं होऊन जाते, मग आपलंही चालू होऊन जाते, आपलाही गहू निघते. थोडंसं सॅम्पल म्हणून टाका बरं या थैलीत. जरा म्हटलं पोया गिया करून पाहतो, जर चांगले आहेत असेल तर गहू घेतो. मग नाही रे बुवा, तात्याला येऊ दे, त्याच्यानंतरच काय आहे ते घे. तसा गव्हाले हात नको लावू. तसा पाहून घे, वाटल्यास तुले पसंत येते काय तर काय येते तर. तात्या आल्याशिवाय गव्हाले हात नको लावते याच्यावाल्या. येऊ द्या ना, येऊ द्या, समोर येऊ द्या. थोडीशी समोर घ्या फक्त. बस राहू देऊ काय? बस बंद द्या करून आता गाडी. काय होता त्या काय महिन्यानं केली हे रूम? त्याले आपण महिनेवारी काय ठेवलं नाही, बस 3 दिवसात आपल्याला गहू विकणं काढणं आहे. 3 दिवसाचे त्याला म्हटलं 1000 रुपये देईन. तो म्हणे ठीक आहे म्हणे. तुमचं घरही लहान झालं ना, घर चांगलं मोठं ढाटा असतं तर घरातच राहिला असता गहू. देना चाबी द्या ना, ते दोघं येईपर्यंत आम्ही नेणं चालू करून देतो. अरे भारी आहे न ते, हलके आहे काय? येऊ दे न त्याला दोघाले, 4 जण मग गती गती चालू द्यायचं आपलं. घ्या आले ते येऊ राहिले. या खोला ना तात्या, मग आधी कोण पडते ना, गती गतीने ना चालू करतो आम्ही दोघं. या खोला बरं लवकर, ते दोघंही आले. रप्पा येऊन टाका लागते, अधिक बिहाय पोते. या अंदर या, तुम्हाला दाखवून देतो कुठं टाका लागते तर पोते. इथं लावा गव्हाचे पोते, फक्त भीतीले चिपकून लावजा नका. हा, थोडंशी इकडेच लावजा आड्याल. घर तर हे गजानन भाऊचं दिसू राहिलं मला तात्या. काय भाड्यानं घेतलं? त्याला म्हटलं 3 दिवस ठेवायचे आहे, 1000 रुपये देऊन देईन. तो म्हणे ठीक आहे म्हणे. पडलंच आहे म्हणे लय दिवसाचं, तसं ठेवा म्हणे गहू. बरोबर रचवा, 100 पोते मावले पाहिजे. 50 क्विंटल गहू आहे तो. 100 नाही, इथं तर 300 पोते मावते. पण मी काय म्हणून राहिलो तात्या, तुम्ही पहिले फोन लावा तिकडे. पाटीलले नाही तर नामदेवरावले सांगून द्या, कारण तिकडे सोन्यान चेते आहे. गहू भरण बरं ते, त्यानं थैली आणलीच होती सोबत. अरे हा, बरं झाले का सांगितलं त्या. सॅम्पलले निवडायला म्हणून थैली भरून गहू नेन येतं. फोन लावा लागेल मला पहिले. हॅलो पाटील, टाक लवकर टाक. कमीत कमी एक टाइमचं तरी भागलं पाहिजे आपल्याला. टाक. त्या दोघायले म्हटलं गव्हाले हात नका लावू देता मी आल्याशिवाय. ते आल्यावरच पाहून घेता म्हणा काय आहे ते. अय ठेवा रे तिथं गहू, ठेवा लवकर. अरे आणा रे इकडे टोपला आणा. इकडे काहीच पोते भरल्याने गेले म्हटलं, लवकर आणा इकडे टोपलं. बस झालं आपलं काम, देऊन दे टोपलं. धन्यवाद वसंतराव टोपली दिल्याबद्दल. चला येतो मग, सॅम्पलले घेतले म्हटलं गहू. चला येतो पाटील आपण देवानंद आप्पा. हा, सांगून देता म्हटलं तात्याले सॅम्पल घेतले म्हणून. अरे तात्या, त्याईनं तर भरले बी, थैली भरून गहू भरले म्हटलं एक टोपली. वसंतराव पासून जबरदस्तीनं हिसकलं त्याईनं टोपलं. सॅम्पलले निवड आलो म्हणे. चला येतो मग. अरे काय राजो पाटील, तुमच्या दोघाले म्या कायच्यासाठी थांबवलं तिथं तर. हा, मला माहित होतं नाही असे करणार आहे म्हणून. पोट्टे नेला ते ना, एक टोपलं भरून गहू नेला आता त्यानं घरी. अरे तात्या, त्याईले म्हटलं म्या का एवढं नका नेऊ, तर ते म्हणे सगळ्याले मुठमुठ भर कमीत कमी गहू तर दाखवा लागेल म्हणे सॅम्पलसाठी, त्याच्यानंतरच खपन ना म्हणे तो. अरे बरोबर चिवत्या बनवलं तुम्हाला, चांगला चिवत्या बनवलं त्यानं. आता मी असतो तर त्याची दाल नसती कायली. अरे ते तर म्हणे 3-4 टोपले द्या म्हणे गहू भरून, अर्धा कट्टा द्या म्हणे भरून, सगळ्याले मुठमुठ भर वाटतो म्हणे, आणि पहा म्हणे तात्याचा गहू कसा नाही खपत तर. त्याच्या घरी जातो मी आता आणि समजावतो त्याला कसं काय असते तर. पागल समजून राहिले का मला? आणतो त्याच्या बसचा गहू वापस. पाहिजे आता कोणाला हात नका लावू देऊ मी आल्याशिवाय. टोपलभर गव्हाचा दिला त्यानं मला झाम्या उभ्या जरा असं इकडे आलो मी. आम्हाला माहितच होतं ते दोघं आहे म्हटलं तिथं थैली घेऊन, तर समजलंच होतो. तुम्ही त्याला तवा झाकलून द्यायला पाहिजे होतं का, तुम्ही नंतर या म्हणून. अरे काय लक्षातच नाही आलं ते माया, भलं चुकलं. एक टोपलं गहू किती रुपयाचा होते, भागलं त्याचं एक टाइमचं. आता दोघायचं अर्धा वाटून घेते ते. मी जातो त्याच्या घरी, तोपर्यंत तुम्ही इथं पोते आणून टाका. अरे मोहन गेला नाही आज गहू सोंगाले? काय मरता का त्या उन्हीत मी 300-400 रुपये रोजासाठी? ऊन होय का काय होय? बस उन्हाईच लागे बाबा, गेलो का उन्हाईच लागे. तात्यानं हार्वेस्टिंगच्या मशीनीला देऊन दिलं, एक नंबर काम बी झालं. गहू याला त्याच्या घरी समजा. आता गहू चांगला झाला म्हणते. हा, आता म्हणून राहिले बा 5 एकरात 50 क्विंटल झाला म्हणून. बरा झाला ना, ह्या वेळेस पाण्यानं धिंगामस्तीने केली म्हणून जमलं ते. पाणी आलं असतं चांगलं झालं असतं, मग वांद्यात काम आलं असतं. अरे आणला का रे थोडासा सॅम्पल, दाखव बरं कसा आहे तो गहू. अरे गव्हाले पा लागते का मोहनदा, बिना पाण्याचा गहू आहे ना आता. हा, कसा आहे एक नंबर ठसठशीत भरलेला आहे म्हटलं. तात्या सॅम्पल देऊन नव्हते राहिले, म्हटलं थैलीभर द्या आणि किती पैसे होते ते सांगा. अरे बापरे, हे तर लय झालं. मग सॅम्पलही नसते देत का म्हणा बा, मूठ भर तर मागितले होते गहू. गहू घेऊ एकदम सुपर आहे, गव्हाले पास नाही लागत. एकदम क्वालिटी पास गहू आहे, शरबती गहू सारखा गहू आहे म्हटलं तो. अरे घे ना बे, मला सांगू राहिला काय शरबती गहू सारखा गहू. शरबती गहू राहते. गहू राहिला आपली, दाखव कसा आहे तर. पाहू मदन भाऊ गहू कसा आहे तर. अरे गहू एक नंबर आहे, काही टेन्शन नाही आहे. आता सगळ्याचेच गहू चांगले आहे.
भाव काय म्हणते रे गव्हाचा? भाव ते आल्यावर सांगीन म्हणे, आधी घ्यायचेच आहे ते. तरी अंदाजे काय किलो घ्यायला पुरण आपल्या या गहू? 25-26 रुपये किलोत तर टकाटक गहू भेटू आला. तात्यानं जर दिला 24 तर घेऊन घे जा. हा 24 न देणाऱ्यातले होय का तात्या? तात्या तर तिकडे मार्केटात टाकतो म्हणते गहू. अरे पुराच थोडी टाकणार आहे मार्केटात नी. पुरा टाकन काय? काही तर गावातलेच लोक घेऊन घेते जो भाव चालू आहे तो, आणि बाकी टाकून देन मार्केटात. अरे आम्हालाच तर देऊन नव्हते राहिले तात्या गहू. आम्ही म्हटलं त्याले का 50 क्विंटल तुमचा माल इकडेच गावातच विकून देतो, काही टेन्शन घेऊ नका. सॅम्पल तर द्या म्हटलं थोडं. सॅम्पल नाही आहे म्हणे, याचे पैसे लागते म्हणे. सांगा काय करावं आता? मूठभर गहू पिकवासाठी किती घाम गाया लागते म्हणे. बरोबर आहे ना, मग त्याचं गायच लागते ना. आता मुठमुठ भर सगळ्याला सॅम्पल देन ते. हा तर बस मग 10-20 किलो तर माल असाच चालला जाईल त्याचावाला. आता 25 रुपये किलोनं पकडला तर 20 किलो माल किती झाला? 500 रुपयाचा माल. मग एका माणसाची मजुरी चालली ना ते सारखीच. फुकटा झाला काही तर गहू. मूठभर गहू पिकवासाठी किती घाम गाया लागते. किलबिले राव, हो किलबिले राव, आहे का घरी? काय म्हणता सरपंच साहेब? कसं काय येणं केलं आमच्या घरापर्यंत? तुमचं पोरगा आला का घरी? बोलावं बरं त्याला बाहेर. तुमच्याच तर वावराकडे आलं ते. ते म्हणे तात्याचा गहू निघाला म्हणे, तर जातो म्हणे बा गहू पाले. नाही म्हटलं जरा सॅम्पल घेऊन येतो मुठक भर. हा कसा काय तर गहू पासाठी, नाहीतरी घरच्यासाठी गहू घ्यास लागते ना 5 क्विंटल. अरे तर मग मूठभर नाही नेला त्यानं थैली भरून गहू नेला. काही लावून राहिले का तुम्ही थैली भर गहू? हा काही लावून राहिले तुम्ही तर? थैली तर नेली नाही त्यानं घरून. अरे त्यानं नसं नेली, पण त्या सोन्यानं तर नेली असं ना. येऊ द्या फक्त त्याला घरी. पाय तुम्ही खरंच थैली भर गहू आहे का त्याच्यापाशी? नसला तर डायरेक्ट तुम्हाला फोन करतो बोलावतो इथं. थैली भर गहू भरेपर्यंत तुम्ही काय करू राहिले होते? तुम्हाला अडवता नाही आला का त्याला थैली भर कसा गहू भरू राहिले म्हणून? हिसकली कोण नाही थैली त्याच्या आजची? अरे मी आलो इकडे गव्हाचे पोते घेऊन ट्रॅक्टरनं. गव्हाचे पोते नाही ठुका आता. भाड्यानं रूम केली बुवा, आणि तिकडे त्यानं गहू लांबवला म्हणते. काहीचा काही आरोप नका घालू तुम्ही. त्यानं गहू घेऊन नाही लांबवला. त्यानं गहू म्हटलं असं का बा घेतो. हा आणि त्यानं थैली भर गहू नाही आणला. त्यानं 2-3 मुठा आणले असं. घरी यायचे जायचे. घरी कुठे आले? घरी यायचे जाईन ते. बरं बरं आलं लक्षात कुठं आहे ते. बरं ठीक आहे. असे काहीच्या काही आरोप नका लावत जाऊ माझ्या लेकरावर. मुठभर आणले असेल त्यानं तर म्हणून तुम्ही का थैली भरून घेऊन आले? काही आपलं काही कुकडे बोलणं. 20 रुपये किलोनं दिले तर पुरण ते गहू आपल्याला घ्याले. हा घेते मग माझ्यासारखा माणूस घेऊन घेते 2 क्विंटल. कारण दोघं जण खाणारे आहे ना आम्ही. 20 रुपये किलोला कसे काय देणार आहे रे बा? 20 रुपये किलो भाव तरी चालू आहे काय? काही बी आपलं. आता आहे दोघं जण. बरं बरं. तात्या आले रे. अरे नमस्कार हो तात्या. नमस्कार नमस्कार. का रे काय होय काय म्हटलं हे? कुठं घेऊन चालले ते गव्हाची थैली? अरे हा गहू तर मार्केटातून विकत आणला घरच्यासाठी. घरचे म्हणे का गहू पाहिजे म्हणे, तर म्हटलं थांबा बुवा आणतो. पहिले सॅम्पल आणतो म्हटलं 5 किलो. मग चांगला वाटला तर अधिक घेऊ म्हटलं. अरे आता तर म्हणे रे तुम्ही दोघं जण का हा जो गहू आहे तो तात्यापासून घेतला म्हणून हा टोपली भर इकत का सॅम्पल देऊन नव्हते राहिले म्हणून मुठभर घरच्यासाठी? का रे आता आता कसं म्हटलं? हा बे मला शिकू राहिले का तुम्ही? मला पाटलाचा फोन आला होता. आता आहे ना थैली भरून गहू सॅम्पल म्हणून नेला म्हणून आलो मी धावत इकडे. का फुकटा जायचं का रे गहू? मूठभर गावासाठी किती घाम गायला लागते. अरे तात्या तुमच्याच फायद्यासाठी होय ना, तुमच्याच फायद्यासाठी होय. तो आणला आम्ही थैलीभर. सगळ्याले गावातल्याले थोडा थोडा देतो आम्ही सॅम्पल म्हणून. का पा गहू कसा आहे. हा आता तुम्ही मार्केटात टाकसा निघाले तर मार्केटात दलाली लागन त्याले. तर गेलेच ना तुमचेवाले. आणि इथून ट्रॅक्टरचं भाडं वेगळं, आणि तिथं तो दिवस खराब होईल तो वेगळा. त्याच्यापेक्षा तुमच्या गावातल्या गावातच विकून देतो ना आम्ही गहू. पण मी म्हटलंच नाही तुम्हाला माझा गहू विकून द्या म्हणून. मी विकतो ना माझा गहू कसा इकायचा आहे काय इकायचा आहे. म्हणलं का शिकून तुम्ही लवकर आणा ते थैली आणा इकडे लवकर. अरे बापरे आता मुठ भर म्हणून 15 किलो गहू आणला चांगला येईन. हा सोन्या लवकर सायकल काढ इथून. थांबा रे कुठं पळू राहिले. थांबा रे तुम्हाला जिथपर्यंत पयाचा आहे तिथपर्यंत पया. हातात सापडले पाहून घे जा. अरे तात्या आम्हाला सांगू राहिले होते ते का म्हणे 1 टोपला गहू विकत घेतला म्हणे आम्ही तात्यापासून. सॅम्पलले ते मुठभर बी गहू नव्हते देऊ राहिले म्हणे. सांगा. 2 मिनिटं फक्त मी इकडे ट्रॅक्टर डाली घेऊन आलो गव्हाचे पोते इकडे ठेवासाठी. तर गड्यानं लांबवला बी एवढा मोठा गहू. लावा बरं नामदेवराव फोन लावा तिकडे. तात्याला बोलावून घ्या. बस येऊनच राहिलो नामदेवराव. थांबा 2 मिनिटं. बा किती मोठा गहू निवड राहिले होते ते. पूर्ण थैलीभर गहू निवड राहिले होते. 15 किलो गहू होता याच्यात नाही. 15 किलो गहू निवड राहिले होते ते. पा कुठं सापडले कुठं मग तुम्हाला ते दोघं? मोहनच्या पांटेल्यावर होते. मोहनले म्हणून राहिले होते का तात्या म्हणे सॅम्पल देऊन नाही राहिले होते म्हणे. तर टोपलं भर गहू त्याच्यापासून विकत घेतला म्हणे. बरं झालं सापडले ते मला तिथं. आता मग घरी गेले असते ते झालं असतं. मग गेले असते 15 किलो गहू. जाता जाता घरी नाही लागन. मग सध्याच्या इथं ठेवून देतो. घाला ते कपडे घाला. उनगीन लागन नाही तर दोघं जण. दरवाजा चांगला फिट्टा लावजा. चला बसा पटकन. कसं आहे उन्हाच्या पहिले पटापट घरी आले पाहिजे पोते. तुम्हीच टाइमपास करू राहिले इथं आणि तुम्हीच म्हणता का वेळ उरायला. घ्या पटकन या. बसले सगळे जण. चाल देऊ मग गाडी. जाऊ दे ना, इथंच वेळ वाया घालवा तुम्ही. मग उन्हीत नाही आणजा है ना, अधिक उन्हाही लावजा आम्हाला. बरं असं झालं का काही ना कामं येऊ दे फक्त घरी. आता थैली घेऊन झोडपतो थैली धरून. चोट्टे कामं करायला लागले काय? अरे काय ऐकून काय आलो म्हटलं तुमच्या दोघांबद्दल हे. अरे चोट्टे हो हा तुम्हाला म्हटलं होतं मुठभर गहू घेऊन या. तर तुम्ही काय करू राहिले? थैली भर गहू आणवाल तिथून. हा ते मी तात्या नसताना. तात्या आलते वाटते घरी. म्हणूनच होई यायला माहित झालं.
अरे कुठं आहे काकू? काही आहे का आमच्याशी दिसू राहिली का थैली वगैरे काही? हा, आम्ही काय घेऊ? थैली दिसू राहिली का तुम्हाला? काही लावते न ते. आम्ही मुठभरच गहू आणलो होतो, पण त्याने मुठभर बी गहू दिला नाही आम्हाला. तिकून तिकडे गहू आणून इकून बी टाकला वाटते. हा, दुकानदाराला एखादे काही शर्मा गिरमा वाटते का तुम्हाला? अरे नाही नाही, असं काहीच नाही केलं ना. कुठं आहे? काही दिसू राहिलं का आमच्यापाशी? घरी आलते म्हटलं ते सांगत. असे चालते काय? कोणी कोणाच्या घरी असं जाते का डायरेक्ट? डबल कधी असे कामं केले? घरात नाही येऊ देईन, पायी नाही टाकू देईन. हा, चोट्टे कामं करायला लागले तुम्ही. पा बरं, तिघं जण गहू भरू आलो पोत्या, तर भर नाही झाले. काय आहे, आपल्या वेळेस तात्या मदत करू लागन. कराच लागते एकामेकाले मदत, तवाच होत असते ना. 2 पैसे वाचन तर 2 पैसे कमावन माणूस. तात्याचा ट्रॅक्टरही आला. येऊ द्या ना, येऊ द्या, शिदीच येऊ द्या. अरे येऊ द्या ना सोमर, काय तुम्हाला याच्या पहिले जिथं लावली होती गाडी तिथंच लावा. धन्यवाद बाबा तुमचे, का तुम्ही पोते भरू लागले म्हणून. धन्यवाद राहू द्या, पण आमचे पोते भरू लाग जा बा. अरे वा वा, काऊन नाही? झालं का तात्या सगळं? चालू करू का आम्ही भरणं गाडी? भरणं चालू करून द्या. याच्यानंतर आखरीची ट्रिप होऊन जाय. झालं मग खतम. म्हणजे म्हणून काय आले होते ते का जरासं म्हणे आम्हाला मुठभर सॅम्पल फुकटात घेऊन दिलं म्हणे ते ना. आणि आम्ही हे विकत आणले म्हणे थैलीभर गहू. 15 किलोच्या जवळ होते ते गहू. ते तर तिथं देवानंद भाऊ आणि पाटील आणि वसंतराव होते म्हणून 15 किलो आणले. नाही तर ते 50 किलो आणत होते आणि म्हणत होते का मुठमुठभर सगळ्याला द्या लागते बा सॅम्पलसाठी. मग आणि इकडे आणून एखाद्याला इकून टाकत होते. काही भरोसाच नाही त्या दोघांचा. भलेच त्या इच्छा इथं टोपी घेऊन राहिले होते ते. मदन भाऊ होते, विचारा नाही तर मदन भाऊले. अरे लय चालाक आहे ते पोट्टे, लय चालाक आहे. आपके गांव में ले आए हैं ठंडक भरी राहत, कूलर ऐसा कि घर ठंडा करे एसी जैसा. चले आए हमारी गाड़ी के पास और ले जाए अच्छे ब्रांडेड कंपनी का कूलर सबसे कम दाम में, वो भी 2 साल की वारंटी के साथ. आपके गांव में ले आए ठंडक भरी राहत, कूलर ऐसा कि घर करे ठंडा एसी जैसा. अरे बापरे, मस्त काम जमलं. कूलर आले बुवा आपल्या घरापाशी इकाले. नाही तर आता मी उद्या चाललो होतो आणाले. गरमी हो का काय होई, झोप नाही येतं काही नाही. दुपारी जरा आराम करावं तर. विचारा बरं नामदेवराव काय कसं आहे तर. दाखव ना मला त्याले. अरे दाखवा बरं भाऊ, कूलर दाखवा बा आम्हाला. कूलर तर पाहिजे आम्हाला, सगळ्यालाच पाहिजे. अरे दाखव रे कूलर. हॅलो तात्या, कुठं आहे तुम्ही? अरे बोल ना, या कूलर मध्ये कंडेन्सर टाकून चालू करून पाहू राहिलो. जाय बरं, बटन दाब बरं तिथून. चालू होते का पाहू दे. हा, झाला का चालू? बटन दाबलं इकडून. नाही चालू नाही झाला. दुसरं बटन दाबून पाय. अरे इथं कूलर वाला आला होता म्हटलं कूलर इकाले. थांबव का त्याले? घेता काय? सगळेच जण घेऊन राहिले. 2 मिनिटं थांब. हा, 2 मिनिटं फक्त पाहू दे मला हा कूलर चालू होते का. आता याच्यात कंडेन्सर टाकलं मी. लावतो मी तुला 5 मिनिटात फोन. लवकर लाव जा, नाही तर चालला जाईल मग तो. झाला काय चालू? नाही ना, चालूच नाही उराला काहून तर. काय झालं काय माहित त्याले. कंडेन्सर टाकला का स्पीडनं फेकेन तो हवा. अरे किती वर्ष झाले त्या कूलरले? कंडेन्सर टाकता चालू करता, कंडेन्सर टाकता चालू करता. झालं ना ते. मशीन खराब झाली त्याची वाली आता. किती वर्ष झाले त्याले. नवीन कूलर घेऊन या आता तुम्ही उद्या जाऊन. अरे पैसे नाही पाहिजे काय? सस्त्या पैशाचा होते का तो कूलर? हा, मग काय गरमीत झोपा लागते काय? सांगा ना जी बाबा, तुम्ही सांगा ना काही. घेऊन येणार आहे एखादा सस्त्या पैशाचा. सस्ता आणला तर तो असा खराबच निघते. बोल पुष्पाबाई. शांताबाई, या कूलर वाला आला होता. गाडी भरूनच आहे. 101 कूलर आहे त्याच्यापाशी चांगले. लय जण पाहू राहिले. अच्छा हाव काय? थांब येऊ राहिली. या मोहनच्या पांटेल्यापाशी आहे. मोहनच्या पांटेल्यापाशीच आहे ते गाडी उभी. चला, या मोहनच्या पांटेल्यापाशी कूलर वाला आला म्हणते. सगळे जण घेऊन राहिले म्हणते. चला बरं. अरे तो महाग देते ना. अरे तिकडून आणीन ना मी. तुम्ही घ्या का नका घेऊ, मला झोप नाही लागू राहिली या गरमीत. मी तर आणतो. जाय बरं, कोणताही कूलर घेऊन येईन ते. जाय तू, जा जरा. कूलर तर लय दिसू राहिले याच्यापाशी. बस एवढेच आहे का हाय आणखी? तुम्हाला किती पाहिजे सांगा फक्त. तुम्ही म्हणसान तेवढे आणून देतो तुम्हाला. आमची कंपनीच आहे. अरे काही नवीन मधून पाहिजे होते. नवीन मध्ये तर काही दिसून नाही राहिले. हे जुन्या मॉडेल सारखेच आहे पुरे. अरे हे पूर्ण नव्यामध्येच तर आहे. हा जो आहे हा आहे फक्त जुन्यामध्ये. हे पाहून घ्या. अरे हा तर घरीच पडलाय. काही हवा नाही फेकत ना, काही नाही. आपल्याला पाहिजे सण हवा फेकणारा. एका रूम मध्ये लावला तर 2 रूमात थंड केल्या पाहिजे त्यानं. असा पाहिजे. मग तुम्हाला त्याच्यासाठी एसी लावा लागेल. कूलर नाही देऊ शकत एवढी थंडी हवा. अरे हाय ना असे कूलर. हाय नाही तर काय, तुमच्यापाशी नाही आहे म्हणून राहिले काय? तो वाला पाहून घ्या मग. तो मोठावाला. तो 4-5 रूमाईले थंडा करते. काय कसा काय भाव आहे याचा? कितीचा आहे हा? तो आहे 10,000चा. बाप, कूलर तर 101 आणले बाबा इकाले. असे कूलर तर पहिल्यांदाच पाहू राहिलो मी. अरे घेतला रे सल्ल्या एखादा का पाहूनच राहिला. हा आला बा गुलाबीवाला पसंत. पण 10,000 रुपये म्हणून राहिले. लय उरायले 10,000 रुपये. एवढा थोडी महाग आहे. भाऊ तुम्ही त्याची ऑनलाईन किंमत तर किती आहे तर? हा, बजाज कंपनीचा आहे तो. किती वर्ष वॉरंटी आहे त्याची? 5 वर्षाची वॉरंटी आहे. आता ऑनलाईन जर घ्यायचा असता तर इथं पाहिला असता का ऑनलाईनच बोलावला असता, नाही का हो तात्या? बरोबर सांगा कसं आहे. आम्ही एवढे जण घेणारेच होय. तुमचे पुरे कूलर इथंच खपते. बरोबर लावून द्या. पुरे लावून द्या एकाच भावात. पुरे कसे काय एका भावात येणार आहे हो? काही बोलू राहिले तुम्ही. हा, पुरे एका भावात येत असते काय? सगळे वेगवेगळे आहे ना. वेगवेगळे पैसे नाही राहीन का त्याच्यावाले? कुकड्याच बोल ना.
एका भावात कसे देणं होता त्या काही कुकडे एका भावाचे कूलर आहे का ते कूलर पाना कशा आहे चांगल्या कंपनीचे आहे ना ते हां आता गावापाशी येऊ राहिले म्हणून चवणे करू राहिलो आपण तिथं गेल्यावर बरोबर पैसे देतो काय आहे तर कमी जास्त होते ना तुम्ही पसंत करा. कूलर घेतो सही पण सगळं चेक करून द्या बा इथं कशी काय हवा येते काय येते किती लिटर पाणी बसते तर आणि वॉरंटीची बिल पावती लागन. अरे दरवर्षीच काम आहे ना आपल्याला दरवर्षी येतो ना ओळखत नाही का तुम्ही मला सांगा ना तर मग कूलरचे भाव तर सांगा कोणाचे कसे काय आहेत. तुम्ही ज्या कूलर पाशी उभा आहे तो किती रुपयाचा आहे. हा कूलर आहे 3,000चा. का व कूलर तर 3,000चा सांगत आहे ते अरे डबल काय ठोस कूलर घेता काय काय कामाचा आहे का तो कूलर घरीच तर पडला आहे काही हवा नाही फेकत ना काही नाही चांगला घ्या चांगला काय एक नाही लाडक्या बहिणीचे पैसे आले आहे ते देतो तुम्हाला चांगला वाला घ्या कूलर. चांगला दाखवा चांगला घर हवा फेकणारा असं तसं नका दाखवू एकदम जोऱ्यानं घर हवा फेकली पाहिजे त्यानं 4-5 रूम आहे ते थंड केल्या पाहिजे. मग तोच घ्या ना तुम्ही हा वाला जो याईनं पाहिला ना तोच घ्या 10,000 रुपयाला. पैसे राजे हो पैसे लय सांगू राहिले ना तुम्ही